नमस्कार. यावेळी टाईम सांगेन तर इव्हनिंगचे 5 वाजलेले आहेत. सगळ्यांना गुड इव्हनिंग. आणि आजचा वार गुरुवार आहे म्हणजे उपवासाचा दिवस. तर दिवसभरामध्ये मी खूप सारी कामं केली आणि 2 वाटी पिठाचे मी बोटवे पण बनवले. त्यामध्ये ते आरामात 2 ते 3 तास जातात. आणि बोटवे बाहेर टी टेबलवरती ठेवलेले म्हणजे फॅनची हवा लागल्यामुळे थोडंसं ते हडकतील, कारण इव्हनिंगची वेळ झाली होती त्यामुळे ऊन वगैरे नव्हतं म्हणून मी तिथंच ठेवलेलं आहे. रात्रभर फॅनच्या हवेला हडकतील, मग परत मी सकाळी उन्हाला ठेवणार आहे. तर आता इकडे अगोदर मी खिचडीची तयारी करत आहे. म्हणजे जी ही भाजी आज बनणार म्हणजे मिक्स भाजी मी बनवणार आहे. आणि खिचडीसाठी जे जे भाज्या लागणार आहे सगळं मी चिरून घेतलेलं आहे एकत्र, कारण ही चिरणं वाटणं कुटणं यामध्येच वेळ जास्त लागतो. ही सगळी तयारी झाल्यानंतर नंतर ते बनवायला वेळ लागणार नाही. तर अगोदर मी खिचडी बनवत आहे म्हणजे प्रसाद बनवत आहे. त्यासाठी इकडं कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलं. मोहरी, जिरं, लसूण, खडे मसाले टाकलेले आहेत. परतून घेतल्यानंतर जे जे भाज्या चिरून ठेवलेल्या होत्या जसं बटाटा, टमॅटो, गोबी, गाजर, शिमला मिर्च, टमॅटो हे सगळं टाकून मी छान परतून घेतलेलं आहे. नंतर यामध्ये मी तांदूळ टाकले, परतून घेतलं आणि सुके मसाले जसं हळदी पावडर, धना पावडर, थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. आणि बिलकुल थोडीशी हिरवी मिरची मी अगोदरच टाकलेली होती. लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आणि थोडा वेळ परतून घेतल्यानंतर पाणी टाकून मी इकडे खिचडी बनत ठेवलेली आहे. जोपर्यंत खिचडी बनते तोपर्यंत इकडे मी हे जे कलिंगड आणलेलं होतं दुपारी थोडंसं खायला घेतलेलं आहे आम्ही. म्हणजे अगोदर आणलेलं अर्धं होतं तर तेच खाल्लं. आणि हे जे आज आणलेलं होतं खूप गरम होतं, म्हणजे गरमी खूप आहे ना, एकदम जेव्हा भाज्या किंवा काही फ्रूट आणले ना एकदम गरम गरम असतात, ते भंड्या उन्हात असतात त्यामुळे. तर मी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं आणि बाकीचं काय केलं, कट करून छोट्या छोट्या फोडी केल्या आणि पॅक पण डब्यात भरून मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेले. म्हणजे नंतर पटकन घ्यायचं आणि खायचं, खूप मजा येते. नाहीतर काय होतं ते साल वगैरे ते काढून खाणं थोडासा वेळ बी लागतो. तर अशा प्रकारे फोडी करून ठेवायचं आणि पॅक बंद डब्यामध्ये ठेवलं 1-2 दिवस आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. थंड थंड खायला छान लागतं. तर इकडे खिचडी बनलेली आहे. तोपर्यंत दिनेशचे पप्पा आलेले होते तर साईबाबांची पूजा आरती झालेली आहे. प्रसादी पॅक केला. आता हे गेलेले आहेत गावाकडे म्हणजे साईबाबांच्या मंदिरात. आता पूजा आरती करून प्रसाद देऊन येतील तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते. म्हणजे दररोज कसं 9-10 वाजतात रात्री, पण आज थोडंसं लवकरच आमचं जेवण होतं कारण दिवसभराचा उपवास असतो. आम्ही फक्त फ्रूट घेतो किंवा दही चहा हे चलत असतं, त्यामुळे इव्हनिंग होता होता मला तरी खूप भूक लागते. तर इकडं मी आता बनवत आहे मिक्स भाजी. तर यासाठी मी गोबी, शिमला मिर्च, गाजर ही सगळ्या भाज्या ज्या आहेत ना अगोदर मी शिजवून घेतलेत, म्हणजे अर्धवट शिजवून घ्यायच्या आहेत. आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या आपण टाकू शकता जसं की वटाणे आहेत, बिनीस. फक्त मी 2-3 प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि स्टीम करून घेतल्या अगोदर. नंतर मी तडका दिलेला आहे, म्हणजे लसूण टाकून फोडणी दिलेली आहे, मसाले टाकले, एकदम मस्त ही भाजी बनलेली आहे. आणि आता मी इकडं बनवत आहे बोटव्याची खीर. तुम्ही म्हणता ते बोटव्याची खीर कशी बनवली जाते. तर अशा प्रकारे म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये मी वाटीभर बोटवे टाकलेले, छान शिजवून घेतल्यानंतर दूध टाकलेलं आहे, थोडंसं मीठ, विलायची पावडर टाकलेली आहे. खीर बनलेली आहे. आता देऊया तडका. तर इकडं काजू वगैरे नव्हते त्यामुळे फक्त मनुके मी तुपामध्ये तळून घेतलेले आहेत आणि हा तडका मी खीरेत टाकलेला आहे. खूप छान टेस्टी खीर बनते. आणि हो, साखर मी तुम्हाला म्हणलेलंच नाही, यामध्ये मी चवीपुरती साखर टाकलेली आहे. बिना साखरेची खीर तरी बनणारच नाही ना. तर एकदम मस्त खीर बनली आहे. तर या सगळेजण जेवण करायला. तर रात्री थोडंसं लवकरच आमचं आवरलेलं होतं आणि भांडे कुंडे जे होते सगळे मी घासून किचन स्वच्छ करूनच झोपलेली होती. रात्री थोडंसं लवकरच आवरलं सगळं, पण नंतर काही व्हिडिओ बनला नाही. तर हा दुसरा दिवस आहे. आजचा वार शुक्रवार आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. थोडंसं लवकर मला किचनची कामं आवरायची आहेत कारण आज मला पापड घालायचे आहेत. जसं तुम्हाला मी म्हणत आहे उन्हाळी कामाला सुरुवात झालेली आहे. ऊन पण खूप छान आहे. परत गुढीपाडवा झाला ना मग परत आभाळ येणं, पाऊस येणं, परत हे हवा असते खूप जास्त, व्यवस्थित पापडं होत नाही आहेत. तर म्हणलं आता हे एकदम परफेक्ट वातावरण आहे. पापडं, खारोडी, कुरडी, शेवई ही आपल्याला बनवायची आहेत उन्हाळी कामं ते करण्यासाठी. तरी रात्री भाज्या आणलेल्या होत्या, पण काल एकतर दिवसभर उपवास बोटं वगैरे करण्यामध्येच वेळ भरपूर गेलेला होता आणि इतका थकवा मला आलेला होता ना, भाज्या आणलेले कवर मी तसेच ठेवलेली होती, ते काही काढलेलेच नव्हते. तर म्हणलं आता सकाळी सकाळी छान वाटतं, किती थकवा येऊ दिवसभर पण सकाळी छान वाटतं. तर इकडं काम करायला एक छान एनर्जी येते. तर इकडं अगोदर मी सगळ्या भाज्या धुवून ठेवत आहे. भाजी आवडा आहे, चवळी आहे, टमॅटो, बीटरूट, हिरवी मिरची आणि दुधी आणलेली आहे आणि कलिंगड एक आणून ठेवलेलं आहे. म्हणजे एक मी काल चिरून ठेवलेलं होतं, हे दुसरं आहे. म्हणजे खूप गरम असतात ते भाज्या, त्यामुळे मी असंच ठेवलेलं होतं. आता धुवून ठेवलेलं आहे या जाळीच्या टोपल्यामध्ये. पाणी एक्स्ट्रा जे आहे ना ते निचरा होत राहील. नंतर मी सगळ्या भाज्या निवडून डबे भरून ठेवते, म्हणजे 4-8 दिवसासाठी ताज्या बनवून राहतात. म्हणजे भाज्या आणायला जितकी मेहनत घेतो ना ठेवण्यासाठी तितकीच मेहनत घ्यावी लागते, तरच त्या भाज्या 4-8 दिवस छान ताज्या बनवून राहतात. आपण असंच ठेवलं ना कवर वगैरे, खरंच भाज्या व्यवस्थित राहत नाहीत, पूर्ण खराब होऊन जातात ते. तर अशा प्रकारे धुवून पाणी पूर्ण हडकल्यानंतर निवडून ठेवणार आहे. आणि हे जे कलिंगड आहे अर्ध ठेवलेलं होतं, तर हे पण अशा प्रकारे मी फोडी करून ठेवते. अगोदर मी कट केलं, नंतर
अशा प्रकारे फोडी फोडी केलेल्या आहेत आणि पॅकबंद डब्यामध्ये भरून ठेवले. डब्बा भरला म्हणून मी इकडे वेगळ्या भांड्यात काढून सगळं फ्रीजमध्ये ठेवते. म्हणजे गरमी खूप असते दुपारी, त्यावेळी थंड थंड ह्या कलिंगडच्या फोडी खायला खूप छान लागतं. फ्रीजमध्ये उचलून ठेवला तर पटकन स्वयंपाक बनवून घेते. तर दररोजचा साधा सिंपलच स्वयंपाक असतो आपल्या घरी, जास्त मी तामझाम करत नाही, कारण कुणालाच आवडत नाही. मेहनत करून सगळी बेकार होते. जितकं साधं आहे तितकं छान आहे. मला असो किंवा यांना, बाबांना, सगळ्यांना आवडतं. तिकडे मुगाची डाळ मी शिजवून घेतली आणि लसणाचा तडका दिलेला, हिरवी मिरची पेस्ट टाकून मी भाजी बनवलेली आहे. खूप छान टेस्टी भाजी बनलेली आहे. वरण पण बनलेलं आहे. आता पापडं बनवायला सुरुवात करूया, कारण जास्त वेळ मी किचनमध्ये आज लावणार नाही, कारण थोडंसं लवकरच पापडं जे आता पीठ शिजवून घ्यायचं आहे आणि उन्हाच्या अगोदरच मला पापडं घालायचे. तसं तर वेळ भरपूर लागतो यामध्ये. कुरड्या जर बनवायच्या असल्या थोडासा वेळ लागला काही हरकत नाही, पण पापडाला थोडीशी घाईगडबड करावी लागते. तर इकडं मी तांदूळ कालच भिजत घातलेले होते, काल दुपारी. तर आता 2-3 पाण्याने तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत आणि आता मिक्सरला बारीक वाटून घेऊया. आपण तांदूळ धुवून गिरणीवरती दळून आणलं तरी पण चालतं, पण मी अशा प्रकारे मिक्सरवरती बनवत आहे, म्हणजे वाटून घेत आहे. तर इकडं तांदूळ थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक वाटून घ्यायचे आहेत. सगळेच तांदूळ मी वाटून घेतलेले आहेत. आणि आज विचार केला की चुलीवर न शिजवता, म्हणजे वर्षाला मी चुलीवरच शिजवत असते कारण पीठ जास्त असतं, पण आजच मी सुरुवात केलेली आहे. थोडासा लेट पण झाला, कुठली तयारी नव्हती. काल अचानकच आठवण आली की उद्यापासून सुरुवात करूया आणि तेव्हाच मी तांदूळ भिजत घातलेले होते. तर आज मी चूल वगैरे काही करणार नाही, कारण खाली खूप असं झालेलं ना की आता खूप दिवस झाला मी चूल पेटवलेली नाही आणि खाली खूप कचराही झालेला आहे तिथं, म्हणून मी गॅसवरती शिजवणार आहे आज. तर इकडे स्वयंपाक तरी बनलेला आहे आता, त्यामुळे आता मी पापड्याचं पीठ शिजवायला सुरुवात करते. तर 2 पातेले मी घेऊन आलेले, म्हणजे असले मोठे मोठे भांडे मी तर ठेवत नाही किचनमध्ये, तिकडच्या रूममध्ये असतात. तर 2 पातेले मी घेऊन आलेले आहे, मोठ्या आकाराचे आहेत. म्हणजे पीठ थोडंसं व्यवस्थित आणि पातळ शिजवायचं आहे, जास्त घट झालं तर पापडी व्यवस्थित येत नाही. इकडे मी अगोदरच पाणी गरम करून घेतलेलं होतं हांड्यामध्ये आणि अर्धं पाणी मी यामध्ये ओतलेलं, म्हणजे अर्धं पातेलं मी घेतलेलं आहे. आता अंदाजे सांगेन तर तुम्हाला 5 ते 6 लिटर, त्याच्यावरूनच असं 10-12 लिटर तरी आहे हे पाणी, कारण पातेले खूप मोठे आहेत त्यामुळे तुम्हाला म्हणजे तितका अंदाज लागणार नाही. 10-12 लिटर तरी पाणी आहे. आणि यामध्ये मी 2 किलो म्हणजे कुठलंही मी मेजरमेंट केली नाही, असंच अंदाजे तुम्हाला सांगत आहे. 2 ते 2.5 किलो तांदूळ मी भिजत घातलेले होते. तर इतक्या तांदळासाठी मी इकडे 10-12 लिटर पाणी घेतलेलं आहे. तरी पण पाणी कमी पडलेलं होतं. नंतर कमी पडायचा अंदाजा दिसला तर गरम पाणी करून टाकायचं, यामध्ये कुठेही पीठ बिघडत नाही. इतकं लक्षात ठेवायचं की पीठ खूप छान व्यवस्थित शिजलं पाहिजे. तर उकळत्या पाण्यामध्ये हे पीठ मी टाकलेलं आहे आता, आणि एक सलग चमचा फिरवत राहायचं, नाही तर खूप लवकर गुठळ्या बनतात आणि एक वेळा गुठळ्या बनल्या की नंतर ते मोडणार नाहीत आणि व्यवस्थित मग दिसत नाही पापडामध्ये. म्हणून होलवाला चमचा घेतला आणि त्यानं मी एक सलग चमचा फिरवत राहिले. 1 तास मी शिजवत राहिली ते चमचा फिरवत एक सलग, पण त्या पिठाला काहीच झालेलं नाही आहे. जसं होतं तसंच होतं, मिक्स केल्यासारखं. ते काही शिजतच नव्हतं. गॅसची आग एकदम दिवा लावल्यासारखी झालेली होती त्याच्या खालं. कितीही वेळ मी शिजवलं पण त्याला काही फरक पडलेला नाही आहे. मग मी नंतर काय केलं, म्हणजे हे करता 11च वाजले सकाळचे, ऊन पण खूप भयानक झालेलं होतं. मग तितक्यात मी दिनेशच्या पप्पांना फोन केलं, त्यांच्या हातात कामं होते. ते म्हणत होते मला येणं होणार नाही, ते 1 तास शिजव, 2 तास शिजव किंवा दिवसभर शिजव, पण मी घरी येणार नाही, यांचं सुरू होतं. तर ठीक आहे म्हणलं, येऊ नका, राहू द्या, काहीतरी करेन मी. तर थोडा वेळ मला खूपच टेन्शन आलेलं होतं काय होईल आता, कारण खूप जास्त मी पीठ इकडं मिक्स केलेलं होतं. पातेलेही मोठे आणि ते दिवा लागल्यासारखं गॅसची आग, मला काहीच सुचत नव्हतं. खूप टेन्शन पण आलेलं होतं. आणि यांना फोन लावला तर यांचं बोलणं असं, हातात काम आहेत माझ्या, मला येणं होणार नाही, यांचं सुरू होतं. तर आता काय करणार, खूप टेन्शन आलेलं होतं. त्यामुळे खूप शांत बसलेली होते मी, आता काहीतरी होईल असा विचार करून बसलेले होते. तितका दिनेशचे पप्पा आले आणि एक वेळा बघितलं ते कसं झालेलं आहे. तर जसं होतं तसंच मिक्स केलेलं पीठ होतं. बघितले आणि मग नंतर खाली आली होती. तर बघू शकता किती कचरा आणि भंगार सगळं मी इथंच टाकलेलं आहे, कारण चूल आजकाल पेटवतच नाही आम्ही, त्यामुळे इथं असंच टाकलेलं होतं. तर आता या अगोदर म्हणले भंगार वगैरे नको, लेट खूप झालेला आहे, म्हणजे पापडं घालण्यासाठी खूप ऊन होईल नंतर, आणि उन्हामध्ये केल्यामुळे तब्येत पण बिघडू शकते, कारण खूप भयानक ऊन आहे आजकाल. पण अगोदर ते थोडंसं तिथलं साईडला केलं आणि चूल पेटवलेली आहे आणि पातेला आणून वरती ठेवलेत, म्हणजे त्याला राख पण लावलेली आहे, कारण ते काळं होऊ नये जास्त म्हणून राख लावून मग ठेवलेले आहेत. तर इकडे छान पीठ शिजत आहे. तोपर्यंत थोडासा जी पसारा होता ते मी काढलेला आहे आणि इकडं पीठ मी आता एक सलग चमचा फिरवत शिजवत आहे, म्हणजे फायनली आत्ता हे शिजत आहे. आतापर्यंत याला काहीच झालं नाही. 1 तास मी त्या गॅसवरती ठेवून शिजवलं पण काहीच फरक पडलेला नाही या पिठाला. आता टाकलेलं आहे थोडंसं मीठ, म्हणजे मीठ जास्त टाकायचं नाही, आपल्याला वाटतं की जास्त आहे त्यामुळे आपण जास्त मीठ टाकतो आणि नंतर ते खरड होतात पापड, कारण ते हडकल्यानंतर छोटेसे होतात ना, म्हणून थोडंसं मीठ टाकायचं. फक्त आता इतक्या पिठासाठी मी फक्त 1 ते 1.5 चमचा मीठ टाकलेला आहे आणि 2 चमचे जिरे टाकायचे आहे. जिरे मी नंतर
टाकणार आहे. अगोदरच टाकलं तर पिठाचा कलर पण चेंज होतो. इकडे बघू शकता मस्त असं हे पीठ शिजत आहे. पीठ शिजल्याला म्हणजे कसं समजायचं तर कलर पण चेंज होतो. आणखीन एक सोपी पद्धत आहे. प्लेटात पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं हे शिजवलेलं पीठ टाकायचं आणि ते पाणी हलवायचं. जर पीठ एकत्रच राहिलं तर समजायचं की पीठ छान व्यवस्थित शिजलेलं आहे. जर ते पूर्ण पाणी भरून झालं ना मग आणखीन ते शिजलेलं नाही. एकदम सोपी पद्धत आहे, सगळ्यांना समजेल यामध्ये अशा प्रकारे. तर इकडं मी बघितलं थोडंसं टाकून आणि जसं मी प्लेट हलवलं ना तसं सगळीकडे पूर्ण पाण्यात ते पीठ झालेलं होतं. म्हणून मला आणखीन शिजवायचं आणि परत इकडे दुसरं पाणी घेऊन परत चेक करूया. म्हणजे 2-3 वेळा चेक, म्हणजे थोडंसंही कच्चं पीठ राहिलं पूर्ण पापड चिरून जातात, एकही व्यवस्थित होत नाही आणि जे तामझाम आपण केलेली जी धावपळ केलेली आहे सगळी व्यर्थ जाते. म्हणून इतकं घाई गडबड करायची नाही. तर काल ही तुरी हरभऱ्याची डाळ सगळं मी वरती उन्हाला घातलेले, म्हणजे कालपासून ही धावपळ माझी सुरू आहे. एकतर वानेरे येत होते अगोदर त्यामुळे मी तसंच ठेवलेलं होतं, पण 3-4 दिवस झालं वानेरं काय आलेले नाही तिकडे, त्यांची फेरी झालेली नाही आहे. म्हणून मी तुरी हरभऱ्याची डाळ सगळं वरती घातलेले, कवर केलेले पूर्ण, म्हणजे दिसून हे वानेरं आले तर पूर्ण वाट लावतात त्याची, म्हणून सगळं झाकलेले. बघू शकता खूप ऊन झालेले. टाईम सांगितलं तर 12 वाजलेले आहेत. आता पीठ शिजायला खूप लेट झाला कारण थोडंसं तामझाम झालं ना. अगोदर गॅसवरती ठेवलं तिथंच 11 वाजले, त्यानंतर चुलीवरती आणून ठेवलं, तास लागला. असू दे, आज थोडासा लेट झाला, म्हणजे कुठली तयारी नसताना कुठली कामं केली ना असंच आस्ताच गोंधळ होतो. एकतर धावपळ होत आहे उन्हामध्ये खूप जास्त आणि एकही वेळेत होईना असं झालेलं आहे. तर इकडं मी कॉटनचं धोतराचा कपडा घेतलेला आहे आणि पूर्ण भिजवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये आणि अंथरून आलेले आहे. आणि ही झाकणी पण मी घेत आहे म्हणजे झाकण्यासाठी, कारण एक वेळेला हे जात नाही. आता दिनेश पप्पा गेलेत कारण त्यांना सतत फोन येत होते. पीठ शिजवून ते गेलेले आहेत पण वरती आणून ठेवायचं होतं, पण फोन येत होते, घाई गडबड करत होते, नेऊन ठेवतो आणि मग जातो. तर म्हटलं पीठ आणखीन व्यवस्थित शिजलेलं नाही, घाई गडबड करू नका, तुम्हाला जायचं असेल तर जा, आता मी निवांत घेऊन जाते, आता लेट तरी झालेलाच आहे, आता असू दे म्हणलं, आता उन्हातच करायचं आहे कसंही. तर इकडं पीठ मी काय केलं नंतर मी जिरे टाकले, छान मिक्स केलं. तीळ पण टाकू शकता, पण मी तर फक्त जिरे टाकले. तर असं म्हणतात ना तीळ टाकल्यानं जाळ्या वगैरे होतात लवकर, म्हणून फक्त जिरे टाकलं. आणि 2 भागात हे पीठ केलेलं आहे मी, सगळं आतमध्ये आणून ठेवलं आणि गेट वळलेलं आहे. सगळी तयारी करून गेट वगैरे लावून मग वरती आलेली आहे. शेजाऱ्यांच्या ताई पण आलेल्या आहेत. तर सगळे आम्ही दोघी मिळून इकडं पापडं घालत आहोत, कारण लेट खूप झालेलं आहे त्यामुळे ते पण आलेले आहेत. ऊन खूप लागत आहे. तर इकडं अगोदर आम्ही स्टॉल घातलेले, डोक्यावरती खूप भयानक ऊन आहे आणि इकडे पापड आम्ही घालत आहोत. म्हणजे हे जे कपडा आहे ना ओला आहे त्यावरती पळीने पापड घालायचे, पळी पापड. आणि पापड एकदम पातळ घालायचं नाही, नाहीतर नंतर निघत नाही ते पापड. त्यामुळे पापड थोडंसं जाडच ठेवायचं आहे. आपल्याला वाटेल की पातळ करूया, खूप जाड होत आहेत, पण थोडीशी जाडच करायची आहे. पातळ पापड जे आहे ना हडकल्यानंतर त्या कपड्याला चिटकून बसतं, निघत नाही, म्हणून अशा प्रकारे थोडेसे डबलच आम्ही पापड घातलेले आहेत मी आणि ताईनं. तर पापड घालून झालेले आहेत आता, म्हणजे घालायला जास्त वेळ लागला नाही. जे हे तामझाम अगोदर होतं ना त्यालाच भरपूर वेळ गेला, पापड घालायला जास्त वेळ लागला नाही. दोघीनं घातलेले आहेत आम्ही पळी पापड. आणि इकडं जे थोडंसं पीठ राहिलेलं होतं ना त्याचे मी छोटे छोटे सांडगे घातलेले आहेत. तर फायनली पापड घालून झालेले. लेट खूप झाला आज उन्हामध्ये ना, खूप माझी धावपळ झाली. तर असं तयारी नसताना जेव्हा कामं काढतो ना त्यावेळी असा प्रकार होतो. तर पापडं घालून आलेले आहे. आता किचनमध्ये इतके भांडे झालेले आहेत, फरशी पुसणं, कपडे धुणं, कुठलीच कामं झाली नाही. तर असं ताईनं हे सगळं होत राहील. बाय बाय.